नमस्कार मित्रांनो, शालेय गणित या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मित्र हो, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव, शाळा बंद पण शिक्षण सुरू या योजनेच्या अंतर्गत शाळा जरी बंद असल्या मित्रांनो तरी आपल्या अध्यापनाला सुरुवात झालेली आहे. जरी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये बोलवणं शक्य नसलं तरी देखील ऑनलाईन का असेना आपल्याला या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे, नव्हे ती झालेलीच आहे. मित्रो, आपण ऑनलाईनचं अध्यापन आणि अध्ययन करण्याच्या दृष्टिकोनातून यूट्यूब सारख्या चॅनलचा माध्यमाचा वापर या ठिकाणी केलेला आहे. मी यापूर्वी शालेय गणित नावाच्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन अध्ययन आणि अध्यापनाचं कार्य यापूर्वीच आपण सुरू केलेलं आहे. मित्रांनो, इयत्ता 10वीची शालांत परीक्षा केवळ शालांतच नाही तर जीवनाला कलाटणी देणारं हे वर्ष असल्या कारणाने विशेष मार्गदर्शन करता यावं, वेळेचा सदुपयोग करता यावा यासाठी आपण या चॅनलची निर्मिती केली आणि त्या माध्यमातून अध्ययन आणि अध्यापनाची प्रक्रिया सुरू केल्यानंतर बहुतांश विद्यार्थ्यांनी अनेकांनी याच्यामध्ये आपला प्रवास सुरू केला आणि आज या चॅनलला भरभरून प्रतिसाद आपल्यासारख्यांकडून या ठिकाणी प्राप्त होत आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, पालकांनी देखील या चॅनलला भेट तर दिलीच दिली, परंतु लाईकही केलं, कौतुकही केलं, अभिनंदनसुद्धा केलं आणि ज्येष्ठांनी आशीर्वाद देखील दिले. आणि म्हणून मित्र, खूप कमी कालावधीमध्ये हजारो लोकांपर्यंत हे चॅनल पोहोचलं हे आपल्याला या ठिकाणी अभिमानाने सांगायला हरकत नाही. याचा लाभ केवळ 10वीसाठी नव्हे तर 9वीच्या विद्यार्थ्यांना आणि त्याच्या खालोखाल 8वीच्या विद्यार्थ्यांना देखील व्हावा या दृष्टिकोनातून आज आपण इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन माध्यमातून, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, शालेय गणित नावाच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज इयत्ता 8वीसाठी या चॅनलच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याकरिता शुभारंभ करीत आहोत. या शुभारंभामध्ये बरेचसे विद्यार्थी सहभागी होतील, पालक देखील सहभागी होतील, आमचे जे मान्यवर शिक्षक आहेत ते देखील सहभागी होतील आणि या चॅनलला सबस्क्राईबही करतील आणि लाईकही करतील अशी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. मित्रो, आपल्या सबस्क्रायबर्समुळे, आपल्या लाईक केल्यामुळे जर समजा या चॅनलला चांगल्या प्रकारचं मोटिवेशन मिळत असेल, कंपनी या चॅनलची दखल घेणार असेल, तर मला असं वाटतं मित्रांनो, आपण सगळ्यांनी अतिशय आठवणीने या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईकही करा. लाईक एवढ्यासाठी करा की तुमच्या लाईक केल्यामुळे माझ्यासारख्याचा उत्साह वाढेल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत मला आणखी मेहनत घेऊन मार्गदर्शन करता येईल किंवा विद्यार्थ्यांच्या अडीअडचणींना या ठिकाणी आपल्याला त्यांच्या समस्यांना या ठिकाणी सॉल्व्ह करता येईल, सोडवता येतील. आणि म्हणून लाईक करा. केवळ एवढंच करू नका मित्र हो, तर सबस्क्राईबच्या जवळ, यूट्यूब चॅनलमध्ये सबस्क्राईबच्या जवळ बेल आयकॉनचं बटन देखील आहे, ते देखील दाबून घ्या, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आणि ते पोहोचले पाहिजेत. मित्र हो, आज आपण इयत्ता 8वीसाठी या 8वीच्या वर्गाच्या अध्ययन आणि अध्यापनाला प्रारंभ करीत आहोत. नवे हा शुभारंभ आहे. आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या शुभारंभाला आपण या ठिकाणी प्रारंभ करूया. मित्रांनो, 8वीचं गणित आणि या गणितामधील प्रकरण क्रमांक 1ला आपण या ठिकाणी प्रारंभ करीत आहोत. आपल्याला माहीत आहे मित्र हो, प्रकरण क्रमांक 1 परिमेय व अपरिमेय संख्या. मित्रांनो, तर आता परिमेय आणि अपरिमेय संख्या म्हणजे काय हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला निश्चितच पडणार आहे. कारण की यापूर्वी आपण नैसर्गिक संख्या ऐकलं आहे, पूर्ण संख्या ऐकलेला आहे, पूर्णांक संख्या ऐकलेल्या आहेत. तर आता परिमेय आणि अपरिमेय संख्यांच्या संदर्भात या प्रकरणामध्ये, या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर परिमेय संख्येबद्दल सर्वप्रथम आपण जाणून घेऊया
की परिमेय संख्यांचा समूह म्हणजे नेमका कोणाचा समूह असतो किंवा कशा त्या संख्या असतात, तर त्याची व्याख्या जर आपण नीट लक्षात घेतली तर आपल्या असं लक्षात येईल मित्रांनो की m भागिले n, म्हणजे m ही एक कुठली तरी संख्या आहे, वास्तव संख्या आहे किंवा ती एक नैसर्गिक संख्या आहे किंवा पूर्णांक संख्या आहे किंवा पूर्ण एखादी संख्या आहे. एन ही देखील एखादी पूर्ण नैसर्गिक संख्या आहे किंवा पूर्णांक संख्या आहे. अशा या रूपातील ज्या भागाकाराच्या स्वरूपातील ह्या ज्या संख्या आहेत या संख्यांना परिमेय संख्या असे म्हणतात. मात्र इथे एक अट आहे मित्र हो. अट कशी आहे तर m आणि n हे जे आहेत हे पूर्णांक असतात. म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण संख्या येणार, सर्व संख्या येणार, म्हणजे ऋण येणार, धन येणार, शून्य येणार. पण शून्याच्या संदर्भात अट अशी आहे की जो छेदातला जो n आहे किंवा छेदातली जी संख्या आहे तो n किंवा ती संख्या हा शून्य नसावा किंवा तो शून्य नसतो. अशा पद्धतीची जी संख्या असेल त्या संख्येला आपल्याला परिमेय संख्या असे म्हणायचे आहे. तर याच्यात काही उदाहरणं आपण या ठिकाणी एक नाममात्र उदाहरण आपण लक्षात घेऊ. उदाहरणाद्वारे किंवा अंकांच्या स्वरूपामध्ये आपल्याला चटकन लक्षात येईल. तर बघा मित्र हो, उदाहरणाच्या संदर्भामध्ये असं आहे की जी काही उदाहरणं आहेत त्या उदाहरणामध्ये आपल्याला असं लक्षात यायला पाहिजे या ठिकाणी की 5/3 ही संख्या आहे, ही परिमेय संख्या आहे. 7/9 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. ऋण 10/3 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. 4 ही परिमेय संख्या आहे. ऋण 3 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. 0 देखील परिमेय संख्या आहे. मात्र हा 0 छेदामध्ये नसावा, ही मात्र त्याला अट आहे. 25/7 ही सुद्धा परिमेय संख्या. अशा अनेक प्रकारच्या परिमेय संख्या आपण या ठिकाणी बनवू शकतो, लिहू शकतो किंवा आपल्याला स्वतःला देखील त्या मांडता येऊ शकतात. तर सर्वसामान्यपणे ज्या सर्व पूर्णांक आहेत, सर्व पूर्णांक संख्या ह्या परिमेय संख्या असतात. एवढंच नाही तर भागाकाराच्या रूपात म्हणजे अंश आणि छेद याच्या रूपात मांडलेल्या ज्या काही संख्या असतील त्या सुद्धा परिमेय संख्या असतात. ही गोष्ट, ही बाब या ठिकाणी ही आपल्याला मुद्दा या ठिकाणी लक्षात घेण्यासारखा आहे. फक्त छेद त्याचा शून्य नसावा ही मात्र प्रमुख अट या ठिकाणी आहे. तर आपण अशा पद्धतीच्या विविध संख्या स्वतः बनवू शकतात. आता संख्या रेषेवर देखील अशा पद्धतीच्या संख्या आपल्याला दाखवायच्या आहेत. पण तत्पूर्वी आपण म्हटल्याप्रमाणे नैसर्गिक संख्या नेमक्या कोणत्या, पूर्ण संख्या नेमक्या कोणत्या, पूर्णांक संख्या नेमक्या कोणत्या आणि परिमेय संख्या आणखी त्याच्यामध्ये कशा असतील याविषयी आपण पुढच्या लगेच आता जाणून घेऊया. मित्रांनो, संख्या आणि संख्यांचे अनेक प्रकार आपण यापूर्वी अभ्यासलेले आहेत. आता तुमच्या समोर या ठिकाणी काही संख्यांचे प्रकार किंवा वर्तुळ या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. या वर्तुळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या तुम्ही पाहतात. प्रत्येक संख्येला, प्रत्येक वर्तुळातील संख्यांना त्यांच्या टाईपनुसार, त्यांच्या प्रकारानुसार वेगवेगळी नावं आहेत. ती देखील यापूर्वी आपण अभ्यासलेली आहेत. आपल्या लक्षात येईल मित्रांनो की ह्या ज्या संख्या आहेत त्यांची नावं याप्रमाणे असणार आहेत. पहिलं जे वर्तुळ आपण पाहत आहात मित्रांनो त्याला नैसर्गिक संख्यांचा समूह असं आपण नेहमी म्हणतो. नव्हे, याला दुसरा शब्द देखील आहे, तो आहे मोज संख्या. काय आहे या संख्यांमध्ये आपल्या लक्षात येईल. 1 पासून या संख्यांची सुरुवात आहे. 1 2 3 4 डॅश 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 टिंब टिंब टिंब. म्हणजे काय, ह्या अनंत संख्या आहेत, यांची सुरुवात 1 पासून होते. अशा संख्यांना आपण नैसर्गिक संख्या असे म्हणतो. त्यानंतर दुसऱ्याचं वर्तुळ तुम्ही पाहतात मित्रांनो, ते पूर्ण वर्तुळ जरी नसलं, अंडाकृती आकार आहे, त्याला वर्तुळ म्हणता येणार नाही खरं म्हणजे, पण अंडाकृती आकार आहे. या आकृतीमध्ये काही संख्या आपण पाहतात. जर निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल, पहिला जो आकार आहे त्याच्यापेक्षा या 2 नंबरच्या वर्तुळाकार किंवा अंडाकृती आकारामध्ये किंवा आकृतीमध्ये शून्यापासून या संख्यांची सुरुवात झालेली आपण पाहतात. यामध्ये 0 आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, अशा अनंत संख्या, अनलिमिटेड अमर्यादित संख्या याच्यामध्ये आहेत. आणि या संख्यांची सुरुवात शून्यापासून झालेली असल्या कारणाने या संख्यांना पूर्ण संख्या आणि त्यांचा हा समूह एकत्रितरित्या लिहिल्या कारणाने पूर्ण संख्यांचा समूह असे याला म्हटले जाते. तिसरा जो अंडाकृती आकार तुम्ही पाहतात मित्रांनो, त्या अंडाकृती आकाराचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की त्या ठिकाणी सुरुवातीलाच टिंबटिंब आहे आणि नंतरही टिंबटिंब आहे. म्हणजे काय, दोन्ही बाजूला या संख्या अमर्यादित आहेत. दोन्ही बाजूला या संख्या अमर्यादित आहेत. मात्र जर तुम्ही डाव्या बाजूचा विचार केला
तर डाव्या बाजूला ऋण चिन्ह तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ऋण 3 आहे बघा, ऋण 2 तुम्हाला दिसतोय, ऋण 1 दिसतोय आणि शून्य पण आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे. शून्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला संख्या आहेत. एका बाजूला म्हणजे उजव्या बाजूला धनसंख्या आहेत, डाव्या बाजूला ऋणसंख्या आहेत. आपल्या उजव्या बाजूला धनसंख्या आहेत आणि आपल्या डाव्या बाजूला ऋणसंख्या आहेत मित्र, आणि दोन्ही बाजूला त्या अमर्यादित आहेत. अशा संख्यांचा जो समूह असतो याला पूर्णांक संख्यांचा समूह असे म्हणतात. आता शेवटचं चौथं जे वर्तुळ तुम्ही पाहतात मित्रांनो, या चौथ्या वर्तुळामध्ये भागाकारातल्या संख्या पाहायला मिळतात. इथे 25/3 आहे तो. जरा हे जे अंक आहेत हे जरा समजून घ्या. टेक्निकली इथे थोडंसं टाईप करताना किंवा लिहिताना थोडी तांत्रिक अडचण आलेली आहे, मात्र आपण ती समजून घ्याल अशी मला निश्चित खात्री आहे. हा जो पहिला जो अंक आहे मित्र हो, पहिली जी संख्या आहे ती आहे 25/3. स्वल्पविराम आपण पाहतात. दुसरी संख्या आहे ऋण 10/3, म्हणजे पहिली धन आहे, दुसरी ऋण आहे. त्याच्यानंतरची संख्या आहे फक्त 4, तिला छेदाला लिहिलेलं नाही. पण जरी छेदाला लिहिलेलं नसलं तरी मात्र त्याच्या छेदाला 1 असतोच. तो अध्यारूत असतो, तो अदृश्य असतो. तो आपण नाही लिहिला तरी त्याचा अर्थ 4च आहे, लिहिला तरी त्याचा अर्थ 4च आहे. पुढची संख्या आहे धनसंख्या आहे, मात्र ती अपूर्णांकी संख्या आपण पाहतात, म्हणजे त्याच्यामध्ये अंशामध्ये 6 आहे, छेदामध्ये 7 आहे, त्याच्यानंतर 0 सुद्धा आहे, त्यानंतर ऋण 9 सुद्धा आहे, आणि अशा अनंत संख्या आहेत. अशा या संख्यांचा जो संच आहे, या संख्यांच्या संचाला आपल्याला परिमेय संख्यांचा समूह असे म्हणावे लागणार आहे. मित्रो, अनेक संख्यांचे प्रकार यापूर्वी आपण भरपूर संख्या पाहिल्यात. त्यामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्यांचा समूह, पूर्णांक संख्यांचा समूह. मात्र या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळत आहे, जो अंश आणि छेद स्वरूपातल्या ज्या संख्या असतील त्या संख्यांच्या समूहाला आपल्याला अंश आणि छेदच नाही तर इतर सर्व ज्या संख्या आपण पाहत आहात वरच्या दोघं तिघं आकृत्यांमध्ये, त्यामध्ये 1 पासून सुरुवात होणाऱ्या संख्या आहेत, 0 पासून सुरुवात होणाऱ्या संख्या आहेत, धन आणि ऋण प्रकारच्या संख्या देखील त्यामध्ये आहेत, भागाकारातल्या संख्या देखील आहेत. असं सगळ्यांचं जे मिक्सिंग एकत्रीकरण आहे त्याला म्हणतात परिमेय संख्यांचा संच. आता विविध संख्यांचा आपण अभ्यास केला आहे मित्रांनो, पण ह्या संख्या आपण संख्या रेषेवर सुद्धा यापूर्वी आपण दाखवलेल्या आहेत, नव्या आपण त्या पाहिलेल्या सुद्धा आहेत. तर मित्रांनो, परिमेय संख्या आपल्याला या ठिकाणी कशा प्रकारे संख्या रेषेवर दाखवता येतील याचा विचार आपण आता या ठिकाणी करणार आहोत. आपल्या लक्षात येईल एक हेडिंग, आपण या ठिकाणी एक टायटल बघत आहात की परिमेय संख्या संख्या रेषेवर दाखवणे. यापूर्वी आपण सर्वसामान्य ज्या धन आणि ऋण संख्या आहेत त्या संख्यांची संख्या रेषा यापूर्वी आपण अभ्यासलेली आहे, नव्हे ती पाहिलेली आहे. आपल्याला माहित आहे मित्र, रेषा म्हटले की ती दोन्ही बाजूला अमर्यादित असते. या संख्या रेषेची जी सुरुवात आहे ती शून्यापासून होत असते, आणि त्यानंतर एका बाजूला धनसंख्या असतात, दुसऱ्या बाजूला ऋणसंख्या असतात, सगळ्या संख्या सारख्या अंतरावर असतात. आपल्याला हे सगळं माहीत आहे. एक संख्या रेषा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, आपण चेक करा. या संख्या रेषेमध्ये बघा मध्यभागी मित्र हो, या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल मध्यभागी येथे हा 0 बघा, तिथून तुम्हाला दिसतोय बघा. या ठिकाणी हा 0पासून सुरुवात झालेली आहे, आपण पाहतात 0ला सुरुवात झालेली आहे. 0 मध्यभागी आहे, म्हणजे या संख्या रेषेचा प्रारंभ हा 0पासून होतो. डाव्या बाजूला उजव्या बाजूला जर आपण गेलात तर उजव्या बाजूला बघा या ठिकाणी तुम्हाला 1 पाहायला मिळतोय मित्र. 1 दिसतोय का चेक करा. हा 1 आहे, पहा हा 1 आहे बघा, इथे 1 दर्शवलेला आहे. 1 दिसतोय बघा, मी मार्किंग केलं मुद्दाम आपल्या लक्षात यावं यासाठी. त्यानंतर हा 2 पण आपण पाहतात बघा मित्रांनो, हा 2 आहे, इथे 2ला मी मार्किंग केलेलं आहे. त्यानंतर हा 3 आपण बघत आहात, 3 आहे. नंतर हा 4 पण आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीच्या या धनसंख्या या संख्या रेषेच्या म्हणजे आपल्या स्वतःच्या उजव्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात. अगदी याच्या उलट, याच्या विरुद्ध तुम्हाला ऋण बाजूला देखील दुसऱ्या बाजूला डाव्या बाजूला ऋणसंख्या ऋण 1 पाहायला मिळतो बघा, मी मार्किंग केली. ऋण 2 पाहायला मिळतोय, त्यानंतर ऋण 3 पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे ह्या विविध संख्या तुम्हाला इथे बघायला मिळत आहेत धन आणि ऋण स्वरूपाच्या. मात्र या संख्यांच्या मध्ये जर तुम्ही थोडा विचार केला मित्र हो इथे, तर तुमच्या असं लक्षात येईल की हा जो आहे 0 बघा, इथे 0ला मी मार्किंग करतोय आणि हा 1 आहे, ठीक आहे. 0 आणि 1 यांच्या दरम्यान या ठिकाणी 2 टिंब तुम्हाला पाहायला मिळतात बघा. 0 ते 1 याच्या दरम्यान, म्हणजे एवढ्या अंतरामध्ये बघा, तुमच्या लक्षात येईल मी लाल रेषा त्या ठिकाणी मार्किंग केलेली आहे. तर 0
ते 1च्या दरम्यान 3 भाग केलेले आपण पाहत आहात. 3 भाग केलेले आहेत. म्हणजे सोप्या शब्दात एका एककाचे मित्र 3 भाग केलेत. या 3 भागांपैकी शून्यापासून जर आपण मोजायला सुरुवात केली तर हा जो पहिला टिंब आहे, हा इथे बघा मी डॉट करतोय, त्याच्या जवळ केलेला डॉट, हा पहिला भाग आहे. त्याच्यानंतर हा दुसरा भाग आहे, बघा मी लाल डॉट त्या ठिकाणी केला. आणि याच्या ही जी संख्या आहे 2 नंबरची, म्हणजे शून्यापासून 2 नंबरचा जो टिंब आहे किंवा तेवढी जी जागा आहे त्या ठिकाणी असणारी जी संख्या असणार आहे ती असणार आहे 2/3. आता मित्रो, इथे 2 का? तर शून्यापासून आपण 2 टिंब पुढे सरकलो किंवा सारखे जे 3 भाग करण्यात आले त्या 3 भागांपैकी आपण 2 भाग पुढे सरकलो, म्हणून या ठिकाणी 2 आहे. आणि छेदामध्ये 3 का आहे? तर एका एककाचे आपण 3 समान भाग केलेले या ठिकाणी पाहत आहात आणि म्हणून तो छेदामध्ये 3 आहे. अगदी याचप्रमाणे एका एककामध्ये 3 भाग, तर शून्यापासून 1 पर्यंत 3 भाग, त्यानंतर 1 पासून 2 पर्यंतचे पुन्हा 3 भाग, म्हणजे असे 6 भाग झाले. आणि 2च्या पुढे अजून एक भाग आहे वाढलेला, आपण या ठिकाणी पाहतात. तो लाल डॉट बघा मी त्या ठिकाणी केला, तर तो 7वा भाग आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी असणारी जी संख्या असेल ती असणार आहे 7/3. म्हणजे याचा अर्थ काय की अपूर्णांकी संख्यांचं लोकेशन किंवा जागा किंवा ठिकाण आपल्याला संख्या रेषेवर याप्रमाणे दाखवता येतं. पण अगदी तुम्ही म्हणाल की ही फक्त धन बाजूला नाही, ऋण बाजूला सुद्धा याचप्रमाणे एका एककाचे, म्हणजे शून्यापासून तर 1 पर्यंतचे 3 भाग केले, 1 पासून 2 पर्यंतचे पुन्हा 3 भाग केले, 2 पासून 3 पर्यंतचे पुन्हा 3 भाग आपण या ठिकाणी करत गेलेलो आहोत. आपण या ठिकाणी लाल रेषेच्या साहाय्याने हे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्र, 0 ते -1 हे जे अंतर आता तुम्ही पाहत आहात, 0 ते -1 हे बघा मी नवीन या ठिकाणी तुमच्या लक्षात आणून देतो. हे 0 पासून तर 1 पर्यंतचं हे जे डिस्टन्स तुम्ही पाहतात याच्यामध्ये 3 भाग करण्यात आलेले आहेत. 3 पैकी 2 भाग आपण पुढे सरकलो आणि त्या ठिकाणी एक मार्किंग किंवा ॲरो केलेला आपण पाहतात, ती आहे -2ची जागा. मात्र ती -2 नाही केवळ, तर एका एककाचे 3 भाग केले म्हणून -2/3 अशी ती त्या संख्येची ती जागा आहे किंवा तो जो पॉईंट आहे, तो जो बिंदू आहे, त्या ठिकाणी येणारी संख्या आहे -2/3. तर अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही बिंदू आणि त्या बिंदूच्या ठिकाणी असणारी संख्या येथे शोधू शकतात. मात्र ही शोधण्याकरिता तुम्हाला काय करावं लागणार आहे मित्रहो? शून्यापासून हे किती भाग पुढे आपण सरकलेलो आहोत, किती भाग आपल्याला काउंट करायचे आहेत, त्याच्यावर त्याचं लोकेशन किंवा त्याची जागा त्या ठिकाणी निश्चित होऊ शकते किंवा निश्चित होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला विविध संख्या या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. आपण काळजीपूर्वक त्याचं निरीक्षण या ठिकाणी केलं पाहिजे, कारण इथे 3 छेदाला 3 जर असेल मित्र हो, 7/3, 2/3 आणि ह्या -2/3 अशा 3 परिमेय संख्या या ठिकाणी आपण पाहत आहात. तर या 3 परिमेय संख्या पाहताना मित्रांनो बघा, ही एक परिमेय संख्या आपण इथे पाहतात, ही परिमेय संख्या इथे पाहायला मिळते आहे, ही एक परिमेय संख्या इथे पाहायला मिळते आहे. तर याला छेदामध्ये प्रत्येक परिमेय संख्येच्या छेदामध्ये 3 आहे, प्रत्येक परिमेय संख्येच्या छेदामध्ये 3 आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण एका एककाचे 3 भाग येथे केलेले आहेत. अशा प्रकारे विविध संख्या तुम्हाला या ठिकाणी दर्शविता येणार आहेत. तर आपण काही संख्यांचा या ठिकाणी पुन्हा एकदा विचार करणार आहोत. तर बघा, सराव संच 1.1 मध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे, तुमच्या पुस्तकातीलच हा प्रश्न आहे, टेक्स्ट बुक मधील. काय म्हटलेलं आहे त्या प्रश्नामध्ये की संख्या रेषा पुढील परिमेय संख्येवर दाखवा, प्रत्येक उदाहरणासाठी वेगळी संख्या रेषा काढा. आपण पहिलं उदाहरण या ठिकाणी चर्चेला घेऊया. बघा, पहिलं उदाहरण तुम्ही इथे बघत आहात. पहिल्या उदाहरणामध्ये तुमच्या लक्षात येईल मित्र, हे पहिलं उदाहरण या ठिकाणी, या पहिल्या उदाहरणामध्ये 3/2, 5/2 आणि -3/2 अशा 3 संख्या तुम्हाला या ठिकाणी संख्या रेषेवर दर्शवण्यासाठी सांगितलेल्या आहेत. एक संख्या रेषा देखील आपल्या समोर इथे पाहायला मिळते. आपण एक संख्या रेषा उत्तराच्या स्वरूपामध्ये तुम्हाला लक्षात आणून देण्याकरिता इथे ऑलरेडी काढून दाखवण्यात आलेली आपण पाहतात.
तर या संख्या रेषेमध्ये मित्रांनो तुमच्या लक्षात येईल, हा शून्य आपण बघत आहात बघा, तुम्हाला शून्य देखील पाहायला मिळतोय. हा शून्य आहे बघा, या ठिकाणी शून्य आहे. नंतर धन बाजूला हा 1 तुम्ही पाहत आहात, हा 2 पाहत आहात, इथे हा 3 पाहत आहात. आणि आपल्याला पहिलं जे उदाहरण आहे मित्रांनो, हे या उदाहरणामध्ये छेदाला 2 आहे, चेक करा, छेदामध्ये 2 आहे. आणि म्हणून आपण काय केलं, प्रत्येक एककाचे 2 भाग केलेत, 2 समान भाग केलेत. नुसते भाग करून चालणार नाही मित्रो, समान भाग करणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी 0 ते 1 मध्ये 2 भाग केलेले आपण पाहत आहात. त्याचप्रमाणे 1 ते 2 मध्ये 2 भाग केलेत. प्रत्येक एककामध्ये 2-2 भाग होतील, समान 2-2 भाग होतील, अशी व्यवस्था आपण या ठिकाणी केल्यानंतर पहिली संख्या 3/2 जर आपल्याला दर्शवायची असेल तर शून्यापासून तुम्हाला हे काउंटिंग करावं लागेल. बघा, शून्यापासून तुम्ही ही मोजणी करायची आहे. अंशातला घटक 3 आहे मित्र हो, या ठिकाणी आपण पाहतात हा 3 आहे बघा, अंशातला घटक. आणि म्हणून हा 3 तुम्हाला काउंट करायचा आहे. तर शून्यापासून हा 1 पॉईंट आपण काउंट केला, दुसरा पॉईंट काउंट केला, नंतर हा तिसरा पॉईंट काउंट केला बघा. आणि मग हा जो तिसरा आहे, या ठिकाणी त्या संख्येची जागा आहे किंवा लोकेशन आहे. आणि म्हणून आपण तिथे ॲरोच्या साहाय्याने या ठिकाणी ही संख्या दर्शवलेली आपण पाहतात मित्रांनो. तर 3/2 ची ही जागा आहे. याप्रमाणे पुढची संख्या आहे 5/2. बघा, ही 5/2 ची संख्या उदाहरणामध्ये आपण पाहिली, 5/2. मग 5 जर 5/2 तुम्हाला दाखवायची आहे तर शून्यापासून तुम्हाला 5 बिंदू किंवा 5 विभाग, समान भाग जे तुम्ही केलेले आहेत ते तुम्हाला मोजायचे आहेत. शून्यापासून तुम्ही मोजायला जर सुरुवात केली, आपण वाटल्यास वेगळ्या कलरने तुमच्याकरिता इथे चटकन लक्षात येण्यासाठी आपण वेगळ्या कलरचा वापर करू. शून्यापासून बघा, आपण हा 1 पॉईंट मोजला, हा दुसरा मोजला, नंतर हा तिसरा मोजला, हा तिसरा भाग आपण या ठिकाणी मोजलेला पाहतात मित्रांनो. त्यानंतर हा चौथा भाग आहे आणि हा 5वा भाग आहे. म्हणजेच काय, तर शून्यापासून तर या क्यू बिंदूपर्यंत आपण त्याला 5 भाग मोजलेले आहेत. आणि प्रत्येक एककामध्ये 2-2 भाग केले, समान भाग केलेले असल्या कारणाने या ठिकाणी ही जी जागा आहे, हा जो पॉईंट आहे, हा जो बिंदू आहे, ही जागा आहे 5/2 या परिमेय संख्येची. कारण आता आपल्या लक्षात आलेलं मित्र, 2 संख्यांचा भागाकार म्हणजे परिमेय संख्या, हे आपल्या लक्षात आलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला ह्या 2 संख्यांचा भागाकारातल्या ज्या संख्या आहेत त्या अशा पद्धतीने दर्शवता येणार आहेत. आता अजून एक मुद्दा आहे या ठिकाणी मित्र हो, की एक 3 नंबरची संख्या तुम्हाला या ठिकाणी उदाहरणामध्ये दर्शवण्यात आलेली होती, मात्र ती ऋण संख्या आहे. आणि म्हणून ऋण बाजूला आपल्याला त्या ठिकाणी त्या संख्येची मोजणी करून त्याची नोंदणी किंवा जागा त्या ठिकाणी आपल्याला शोधायची. तर एका एककाचे 2-2 भाग आपण या ठिकाणी केलेले पाहतच आहात. 0 पासून तर हा 0 आहे बघा मित्र, 0 पासून तर 1, 1 पासून तर 2, याच्यामध्ये 2-2 भाग केलेले आपण पाहत आहात. आपल्याला अंश किती आहे तो चेक करा. हा जो अंश आहे 3 आहे मित्रांनो. म्हणून 0 पासून ऋण बाजूला तुम्हाला 3 समान जे भाग केलेले आहेत ते तुम्हाला मोजायचे. 0 पासून या ठिकाणी हा पहिला भाग आहे, हा दुसरा भाग आहे आणि हा तिसरा भाग आहे. आरच्या बिंदू, त्याला आपण आर बिंदू असं नाव दिलेलं आहे. तर आर या ठिकाणी तिसरा भाग येत असल्या कारणाने आपण इथे ही त्याची जे लोकेशन आहे, ही जी जागा आहे ती ऋण 3/2 या संख्येची जागा आहे किंवा हे तिचं लोकेशन आहे किंवा या ठिकाणी ही संख्या येऊ शकते. अशा पद्धतीने आपल्याला या संख्या आणि त्या संख्यांची ही परिमेय संख्यांची ही जागा किंवा लोकेशन किंवा स्थान किंवा बिंदू हे आपण या ठिकाणी संख्या रेषेवर दाखवू शकतो. अशा प्रकारे उदाहरण क्रमांक 2 आपण पाहतात, इथे दिसतंय आपल्याला. उदाहरण क्रमांक 3 आपल्याला दिसतंय, उदाहरण क्रमांक 4 देखील दिसतंय. तर हे जे उदाहरण आहेत मित्र, या उदाहरणांना आपण सोडवा, आपण प्रॅक्टिस करा, आपण सराव करा. मात्र त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर 0 ते 1 हे जर उदाहरण तुम्हाला 2 नंबरचं सोडवायचं असेल, 2 नंबरच्या उदाहरणामध्ये छेद बघा 5 आहे, प्रत्येक संख्येचा छेद 5 आहे, तो सारखा आहे. आणि म्हणून 0 ते 1 हे जे 1 एकक आहे किंवा 1 ते 2 हे जे 1 एकक आहे किंवा 2 ते 3 हे जे 1 एकक आहे, याचे 5 भाग तुम्हाला करायचे. आणि
जेवढी संख्या वरचा जो अंश आहे, समजा या ठिकाणी 7 आहे, आता हा तुम्ही 7 पाहता, तर हा जो अंश आहे 7, तर शून्यापासून तर हे 7 भाग मोजायचे, जे आपण 7 भाग केलेले असतील ते मोजायचे आहेत मित्र हो. आणि त्या ठिकाणी जिथे तो 7वा भाग येईल त्या ठिकाणी ती संख्या अशा पद्धतीने दर्शवायची आहे. तर अशा प्रकारे विविध उदाहरणं आपल्याला सोडवता येऊ शकतात. मी तुम्हाला या निमित्ताने एक छोटासा होमवर्क इथे तुम्हाला देऊ करतोय. आपण तो या ठिकाणी सोडवावा आपल्या नोंदवहीमध्ये. मी आव्हान केलं मित्र, यापूर्वी चॅलेंज केलेलं आहे की शालेय गणित नावाचं जे यूट्यूब चॅनल आहे, या चॅनलसाठी आपण सगळ्यांनी एक नोंदवही करावी. नवे आता 8वीच्या विद्यार्थ्यांनी तर आपलं शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे, अध्यापन सुरू झालेलं आहे. गणितासाठी एक स्वतंत्र 200 पेजेस वही लावा. त्या वहीमध्ये हे सगळे महत्त्वाचे मुद्दे नोंदवा आणि त्या मुद्द्यांच्या अंतर्गत हा जो अभ्यास एक सराव 1.1 आहे किंवा प्रॅक्टिस सेट 1.1 आहे, त्यातील हे जे एक्झाम्पल्स आहेत हे तुम्ही सोडवा. संख्यारेषा काढा आणि त्याचा सराव करा, त्याची प्रॅक्टिस करा मित्र हो. अशा प्रकारे आपल्याला ही जी चर्चा आहे ही दररोज किंवा 1-2 दिवसाआड आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे, पाहायला मिळणार आहे, अध्यापन करायला अभ्यास करायला मिळणार आहे, सराव करायला मिळणार आहे, प्रॅक्टिस करायला मिळणार आहे, होमवर्क तयार करायला मिळणार आहे. ही सगळी कामं आपण घरी लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये घरीच राहा, सुरक्षित राहा, पण अभ्यासाला सुरुवात करा, असं मी या ठिकाणी आपल्याला आव्हान करेल, चॅलेंज करेल. आणि हे जे आपलं चॅनल आहे मित्र, हे जे शैक्षणिक व्यासपीठ या ठिकाणी आपण तुमच्यासाठी निर्माण केलेलं आहे, या चॅनललाही आपण भरघोस असं सहकार्य करा. आपणही ऐका, आपल्या मित्रांनाही सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढीच चर्चा करूया. हा होमवर्क मात्र निश्चित सोडवा. काही अडचणी आल्यात तर मला लाईक करताना, जेव्हा आपण या व्हिडिओला लाईक करणार आहात त्यावेळेला कमेंट टाका. तिथे कमेंट नावाचा ऑप्शन आहे मित्रांनो. कुठे यूट्यूब चॅनलवर आपण जेव्हा हा व्हिडिओ बघणार आहात त्या ठिकाणी कमेंट करता येईल, म्हणजे तुम्हाला मेसेज पाठवता येईल. तुम्ही मला मेसेज पाठवा. व्हिडिओ चांगला असेल तर निश्चित मेसेज पाठवा. तुम्हाला काही दुरुस्ती करावीशी वाटत असेल, काही अडचण किंवा समस्या मांडावीची वाटत असेल, ती पण कमेंट करा. आणि या चॅनलला आपण पुन्हा एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्र हो. सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद, आभार.